तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रकरण 3 ज्याचं नाव आहे भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. या दुसऱ्या भागामध्ये भारतातील ज्या काही अंतर्गत समस्या आहे त्या समस्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद यासारख्या काही समस्यांवर आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी समस्या आहे ती म्हणजे नक्षलवाद, की नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967मध्ये नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी असे म्हणतात. की नक्षलवादी चळवळ हिची जी सुरुवात आहे ती पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ जी आहे ती सुरू झाली. सर्वप्रथम अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे अतिशय कमी शेती आहे किंवा अतिशय अल्प शेती आहे असे अल्पभूधारक शेतकरी आणि या शेतीवर राबणारे जे शेतमजूर होते यांना संघटित करून 1967मधील नक्षलबारी या भागातील काही शेतजमिनींच्या भोवती, म्हणजे विशेषतः ज्या शेतजमिनी जमीनदारांच्या आहेत अशा शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून तेथील पिकांचा ताबा हा शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी घेतला आणि त्या प्रदेशाला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. मग आता अशा प्रकारे ही चळवळ नक्षलबारी या ठिकाणी सुरू झाली आणि या उठावापासून, म्हणजे अशा प्रकारचा जो उठाव तेथील नक्षलबारीतील शेतकरी आणि शेतमजुरांनी केलेला होता, या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या ज्या चळवळी भारतामध्ये झाल्या त्या सर्व चळवळींना नक्षलवादी चळवळी असे म्हणतात. मग आता या नक्षलवादी चळवळींची काही उद्दिष्टे काही प्राथमिक काळांमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. जसं एक पहिलं उद्दिष्ट आहे जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापने. की पहिलं त्यांचं उद्दिष्ट होतं की जमीनदारांचा जे आर्थिक शोषण शेतमजुरांचं, शेतकऱ्यांचं, छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जमीनदारांकडून होतं, त्या जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे हे नक्षलवादी चळवळीचं एक उद्दिष्ट होतं. दुसरं आहे मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे आणि त्यांचे कुळामध्ये वाटप करणे. ही या नक्षलवादी चळवळीची सुरुवातीची उद्दिष्टे होती. की मोठे जे जमीनदार आहेत ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे, 1000 एकर, 400 एकर, 500 एकर अशी मोठ्या प्रमाणात जी जमीन त्यांच्या एकाच व्यक्तीकडे असते, तर अशा जमीनदारांच्या जमिनी या बळकावणे आणि त्यांच्या कुळामध्ये, म्हणजे जे कुटुंब पिढी जात शेतावर राबत आलेलं आहे, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या जमिनी नाहीत, जे लोक वेठबिगार म्हणून काम करत आहेत, अशा कुळांमध्ये त्यांचं वाटप करणे, म्हणजे ज्या जमीनदारांच्या बळकावलेल्या जमिनी आहेत त्यांचं वाटप हे अशा कुळांमध्ये करण्याचं उद्दिष्ट हे सुरुवातीच्या काळात या नक्षलवादी चळवळीचं दिसून येतं. परंतु पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला. पण पुढे हळूहळू ही चळवळ जी आहे ती आपल्या उद्दिष्टांपासून दूर जायला लागली. मग पुढे लोकांना धाक दाखवणे, धमक्या देणे, लोकांना मारहाण करणे, सरकारचे जे काही चांगले उपक्रम असतील, योजना असतील, ती गावातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, गरीब जनता यांच्यापर्यंत पोचू न देणे अशा प्रकारचे कार्य हे नक्षलवादी करू लागले आणि याकरिता त्यांनी दहशतवादाचा सुद्धा आश्रय घेतला. लोकशाही व्यवस्था त्यांनी अमान्य केली आणि स्वतःची एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नही नक्षलवादी करू लागले. की त्यांना लोकशाही नको होती, की सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायचं नाही, तर आम्ही म्हणतो त्याचप्रमाणे कायदा असेल आणि आम्ही म्हणतो त्याचप्रमाणे गावातील लोकांनी वागावं, त्यांनी जमीनदारांनी वागावं, अशा प्रकारची एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे नक्षलवादी पुढे करू लागले आणि यातूनच
नक्षलवाद हा प्रदेशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला. म्हणजे नक्षलवादी चळवळ ही त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकोपयोगी उपक्रम चालवणारी एक चळवळ होती, परंतु हळूहळू तिचं स्वरूप हे बदलत गेलं आणि ती आपल्या चांगल्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जात गेली आणि त्यामुळे लोकशाहीपुढे नक्षलवाद ही एक नवीन समस्या उभी झालेली आपल्याला दिसून येते. या नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र हे पश्चिम बंगाल होते, कारण नक्षलवादी चळवळीची सुरुवातच पश्चिम बंगाल राज्यांमधून झालेली आपल्याला दिसते. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, तर मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, तर ओडिशातील कोरापूट येथेही पसरली. म्हणजे हळूहळू भारतातल्या अनेक राज्यांमध्ये नक्षलवादी चळवळ ही फोफावू लागली, पसरू लागली. मग पुढे आपला प्रभाव हा कायम राहावा म्हणून त्यांनी सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजे PLGA या संघटनेची स्थापना केली, की आपली जी दहशत आहे ती कायम राहावी आणि लोक सदैव आपल्या धाकात, आपल्या भीतीच्या सावटाखाली राहावे, याकरिता त्यांनी स्वतःची एक लष्करी संघटनासुद्धा उभारली. आणि अशा लष्करी त्यांच्या संघटनेचं नाव होतं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी PLGA. आणि हा संघर्ष आजही चालू असलेला आपल्याला दिसतो. नक्षलवादाचं अजूनही समूट उच्चाटन हे भारतातून झालेलं नाही. महाराष्ट्रातील गडचिरोली भागात आजही नक्षलवाद्यांशी चकमकी चालतात. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आणि TV वाहिन्यांवर दाखविल्यासुद्धा जातात. म्हणून ही एक ज्वलंत समस्या आहे आणि ती आजही त्याचं उच्चाटन करण्यासाठी सरकार आणि नक्षलवादी यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारची ही भारतातील एक प्रमुख समस्या मानली जाते. त्यानंतर आहे जमातवाद, की जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद जो आहे तो निर्माण होतो. जमातवाद हे सुद्धा काय आपल्या भारतातील देशाच्या ऐक्यापुढील एक प्रमुख आव्हान आहे आणि संकुचित धार्मिक भावनेतून हा निर्माण होतो, की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमचा अल्लाह हा श्रेष्ठ आहे. एकीकडे हिंदू लोक म्हणतात आमचा राम हा श्रेष्ठ आहे, आमचा वैदिक धर्म श्रेष्ठ आहे. तर संकुचित धार्मिक अभिमानातून हा जो जमातवाद आहे तो निर्माण होतो आणि याची जी बीजे आहे ती भारतात ब्रिटिशांनी पेरलेली आपल्याला दिसून येतात. की ब्रिटिशांचं तत्त्वच हे होतं की फूट पाडा, त्यांच्यामध्ये भांडणं लावा आणि मग आपण राज्य करा, अशा प्रकारचं जे धोरण होतं ब्रिटिशांचं. तर या ब्रिटिशांच्या धोरणांमुळेच भारतामध्ये जमातवादाची जी बीजं आहेत ती रोवली गेलेली आपल्याला दिसून येतात. आपल्या देशात विविध जाती धर्मांचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांचं वास्तव्य असणं आणि त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणं यात काहीच वावगे नाही. की आपण भारताचा जर पूर्व इतिहास, प्राचीन इतिहास, संस्कृती बघितली तर भारताने नेहमीच विविध धर्माच्या पंथाच्या लोकांना भारताच्या संस्कृतीने सामावून घेतलेलं आपल्याला दिसून येतं आणि यामुळेच भारतात अनेक धर्माचे लोक हे शतकानुशतके एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने राहत असलेले आपल्याला दिसून येतात. मग एखाद्या समाजामध्ये भिन्न भिन्न धर्मांचे लोकांचं वास्तव्य असणं, विविध धर्माचे लोक हे एकत्र राहत असणं आणि त्यांना आपल्या धर्माचा योग्य तो अभिमान असणे किंवा त्यांनी तो बाळगणे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं वावगं नाही, की कोणत्याही प्रकारची चूक त्यामध्ये नाही, कोणत्याही प्रकारचा दोष त्यामध्ये नाही. परंतु हा धर्माभिमान ज्या वेळेला संकुचित होतो आणि आम्हीच श्रेष्ठ आहोत, इतर लोकांची आपण द्वेषभावनेने वागलं पाहिजे, आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व हे कायम राहिलं पाहिजे, असा दुराभिमान जेव्हा निर्माण होतो त्यातूनच प्रदेशवादाची समस्या ही निर्माण जमातवादाची जी समस्या आहे ती निर्माण होताना आपल्याला दिसते. पण जेव्हा धर्माचा अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचं रूपांतर हे कशामध्ये होतं? दुराभिमानात, की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, आमचाच अल्लाह श्रेष्ठ आहेत, आमचाच अल्लाह
किंवा आमचाच राम हा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारची भावना ही जेव्हा अभिमानाची भावना जेव्हा दुराभिमानात रूपांतरित होते, त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला जमातवाद हा निर्माण होतो आणि प्रत्येकालाच मग आपला धर्म श्रेष्ठ, बाकीचे धर्म हे तुच्छ वाटायला लागतात आणि यातून धर्मांधता येते आणि मग लोक टोकाची भूमिका घेऊन दंगे धोपे करणे, जाळपोळ करणे, लुटालूट करणे, इतर धर्मीय लोकांना मारणे, अशा प्रकारची कार्यही करायला मागे पुढे बघत नाही. मग आता धर्मांधता हा जमातवादाचा प्रमुख पाया आहे की आपल्या धर्माबद्दल अति अभिमान बाळगणे हा धर्मांधता हा जो मुद्दा आहे तोच जमातवादाचा खरा पाया आहे असं म्हटलेलं आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हितांचा विसर पडतो आणि भिन्न भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचा विश्वाससुद्धा उडतो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो की धर्मांधता जर माणसाच्या डोक्यामध्ये असेल तर मग राष्ट्रीय हित तो धर्मांध व्यक्ती विसरून जातो की आपलाच धर्म श्रेष्ठ आहे, मग त्याच्यापुढे राष्ट्र वगैरे राष्ट्रप्रेम वगैरे काहीही नाही, अशा प्रकारची भावना ही धर्मांधतेमुळे त्या समाजाच्या धर्माच्या व्यक्तींमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे या धर्मांधतेमुळे भिन्न धर्मीय लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडायला लागतो की हिंदू मुस्लिमावर विश्वास करत नाही तर मुस्लिम हे हिंदू धर्मियांवर विश्वास करत नाही. परस्परांविषयी एकमेकांना संशय वाटू लागतो की उद्या जर काही झालं तर तो आपल्याला मदत करणार नाही, अशा प्रकारची भावना, अविश्वासाची भावना, संशयाची भावना ही एकमेकांमध्ये वाढू लागते आणि मग परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते आणि त्यामुळे आपण बघतो की एकमेकांना हे लोक शत्रू नेमतात की भले मुस्लिम लोक यांनी राष्ट्रासाठी कितीही रक्त आपलं सांडवलेलं असेल, आपल्या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मुस्लिम लोकसुद्धा लढलेले असतील, परंतु परधर्मीय लोकांविषयी जेव्हा आपल्या मनात चीड आणि द्वेषाची भावना निर्माण होते तेव्हा या परधर्मीय देशबांधवांनासुद्धा काय केलं जातं, शत्रू लेखलं जातं. मग एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणे ही कमी होऊ लागते. म्हणजे हळूहळू जशी जशी धर्मांधता ही वाढत जाते तसं तसं एकमेकांवर अविश्वास, एकमेकांबद्दल द्वेष, कटुभावना ही वाढत जाते. मग प्रसंगी आपल्या सणासुदीला, उत्सवाच्या प्रसंगी एकमेकांमध्ये मिसळणं हे सुद्धा कमी होऊ लागतं. नागरिक म्हणून सर्वांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी व हक्कासाठी संघटित होणे अशक्य होऊन बसतं आणि अशावेळी राष्ट्राचं ऐक्य हे काय होतं, धोक्यात येतं. अनेक प्रकारचे जे राष्ट्रीय हिताचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होते आणि अशावेळी राष्ट्रीय हित साधणंसुद्धा अशक्य होऊन बसतं आणि लोकांमधील ऐक्यता म्हणजे एकता ही सुद्धा कमी व्हायला लागते. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन बसते. की मग याच धर्मांधतेमुळे काय होतं की एकमेकांकडे बघण्याची जी दृष्टी आहे आणि भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा काय होते, कलुषित होऊन जाते. व्यक्ती निरपेक्षपणे कोणत्याही गोष्टीकडे बघत नाही, तो धर्माच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटनेकडे, सामाजिक, आर्थिक, राजकीय घटनेकडे तो धर्मांधतेच्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्यामुळे राष्ट्रीय हित हे मागे पडायला लागतं आणि एकंदरीतच त्याची जी दृष्टी आहे ती कलुषित बनायला लागते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्मांच्या चौकटीतून करू लागतात. मग राष्ट्रीय हित ज्या ठिकाणी मागे पडतं त्यावेळेला धर्म हा श्रेष्ठ होतो आणि या धर्मांधतेमुळे जे काही आर्थिक सामाजिक प्रश्न आपल्या पुढे उभे असतात त्यांचा विचारसुद्धा मग काही व्यक्ती धर्मांच्या चौकटीत राहूनच करू लागतात. आपल्या आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील काही व्यक्तींना वाटते. आपल्यावर सतत अन्याय, अत्याचार होतो आहे अशी त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकारच पक्षपात करत आहेत अशी भावना ही बळावायला लागते की आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे आपल्यावर सतत अन्याय, अत्याचार होतो आहे. आपण राजकारणामध्ये प्रभावशून्य आहोत, आपला आर्थिक विकास हा होत नाही आहे आणि एकंदरीतच आपल्याबरोबर सरकारच पक्षपात करत आहे. अशा प्रकारच्या अनेक कलुषित भावना या धर्मांधतेमुळे या एका पर्टिक्युलर धर्माच्या लोकांमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते. मग अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनतात
की मग आपल्याच धर्मावर अन्याय का? सरकार, समाज हे आपल्याच धर्माविषयी पक्षपात का करीत आहेत? अशा प्रकारची भावना जेव्हा एका समाजाची, धर्माची बनायला लागते, तेव्हा या धर्मातील लोक आपल्या समाजातील, आपल्या धर्मातील लोकांच्या भावनेविषयी अतिशय हळवे बनायला लागतात. आणि मग आपल्या लोकांविषयी, आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलले किंवा काही धार्मिक टीका टिप्पणी केली किंवा काही प्रतीकांचा कळत नकळत जर कोणी अपमान केला, तर यातून काय होतात? मग दंगली पेटतात. की आपण बघतो की आपल्या सामाजिक जीवनामध्ये काही प्रतीकांचा कळत नकळत अपमान होतो आणि मग विशिष्ट धर्मातील लोकांना हा आपल्या धर्माचा अपमान आहे, आपल्या बांधवांचा हा अपमान आहे असं वाटायला लागतं आणि त्यातून काय होतात? दंगली पेटतात. आणि या दंगलींमध्ये कोणाचाही फायदा होत नाही. शेकडो निरपराध जीव जे आहेत ते मारले जातात. कोट्यावधी रुपयाच्या सार्वजनिक म्हणजे सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं आणि एकंदरीतच सार्वजनिक शांतता जी आहे ती काय व्हायला लागते? नष्ट व्हायला लागते. देशातील एकता, एकोपा हा नष्ट होतो आणि एकंदरीतच राष्ट्रीय हित हे जे आहे ते धोक्यात यायला लागतं. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि एकमेकांच्या विश्वासाला तडासुद्धा जातो. की भारतात अनेक वेळा दंगली होतात आणि विशेषतः हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली होण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. की ज्यामुळे काय होतं? अशा दंगली झाल्यानंतर ज्यांचे आप्त जवळचे लोक हे मरण पावतात या दंगलींमध्ये, आर्थिक नुकसान होतं काही लोकांचं, तर या लोकांच्या मनात या कटू आठवणी कायम स्मरणात राहतात आणि त्यामुळे या लोकांची मनंही दुरावू लागतात. आणि त्यामुळे एकमेकांच्या धर्माबद्दल तर तेढ निर्माण होतेच, परंतु या लोकांना एकमेकांचा विश्वाससुद्धा आता वाटेनासा होतो. त्यांच्या विश्वासाला सुद्धा काय होतो? त्यामुळे तडा जातो. माणसामाणसातील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यातसुद्धा काय येते? तडा जातो. की हा विश्वासच खूप महत्त्वाचा असतो. कारण नागरिकांमध्ये, तो मग कोणत्याही धर्माचा असो, जर त्यांच्यामध्ये आपापसातच विश्वास नसेल तर त्यामुळे सामाजिक ऐक्य हे नष्ट होतं आणि समाजामध्ये तेढ निर्माण होते. आणि ज्या देशाच्या समाजामध्येच एकता नाही, ऐक्य नाही, त्याचं राष्ट्रीय ऐक्यसुद्धा साधलं जाऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्रीय एकतासुद्धा त्या देशामध्ये असू शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. की आपण जोपर्यंत या धार्मिक ज्या शक्ती आहेत, ज्या आपल्याला एकमेकांपासून दूर लोटतात, एकमेकांच्या मनामध्ये दुरावा निर्माण करतात, विश्वासाला तडा देतात, तर अशा धार्मिक जमातवादाचा आपण सर्व शक्तीनिशी मुकाबला करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकांमध्ये आपण मिसळले पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या चालीरीती, सदविचार आपण स्वीकारले पाहिजे आणि आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. की जर आपल्याला या धर्मांधतेचा, जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करायचा असेल तर आपणसुद्धा एकमेकांच्या धर्माकडे बघण्याची आपली दृष्टी ही बदलायला पाहिजे. एकमेकांच्या सणसमारंभात, उत्सवामध्ये आपण एकमेकांबरोबर सामील व्हायला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. एकमेकांच्या ज्या काही चालीरीती असतील, सदविचार असतील, वेगवेगळ्या धर्मांचे जे काही ग्रंथ असतील, या सर्वांचा आदर करण्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने म्हणजे बुद्धीच्या माध्यमातून त्याकडे आपण पाहायला शिकलं पाहिजे. तशा प्रकारची दृष्टी आपण विकसित केली पाहिजे. नाहीतर आपला देश आणि देशाचं राष्ट्रीय ऐक्य हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण प्रत्येक प्रश्नाची धर्माशी गल्लत करता कामा नये. की कोणताही प्रश्न जर उपस्थित झाला असेल राष्ट्रापुढे तर त्याचा धर्माशी संबंध जोडणे हे गैर आहे किंवा चुकीचं आहे. आणि म्हणून आपण धार्मिक सलोखा बिघडण्यासाठी जे काही कारणं असतील त्या कारणांकडे आपण बुद्धिवादी, तर्कशुद्ध पद्धतीने बघितलं पाहिजे. मग त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणती कारणं आहेत या प्रश्नांचा सुद्धा आपण शोध घेतला पाहिजे. की त्याच्यामागे जे कोणती आर्थिक, राजकीय, सामाजिक कारणं आहेत त्या कारणांचा शोध घेणे, त्याचा अभ्यास करणे, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तरच आपण जमातवाद जो आहे तो संपूर्णतः नष्ट करू शकतो. जमातवाद नष्ट करून आपण राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आपल्याला
दिसतो. तर अशा पद्धतीने आपण जमातवाद जो आहे तो का निर्माण होतो आणि जमातवाद निर्माण होऊ नये याकरिता कोणकोणत्या गोष्टींवर आपण अंमलबजावणी केली पाहिजे याविषयी आपण या मुद्द्यामध्ये चर्चा केलेली आहे. पुढे आहे प्रदेशवाद, की प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय, की माझाच प्रदेश श्रेष्ठ आहे, माझी संस्कृती ही श्रेष्ठ आहे. तर असा अवाजवी अभिमान जेव्हा आपण बाळगतो तेव्हा त्यालाच प्रदेशवाद असं म्हणतात. उदाहरणार्थ, मी बंगाली, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे हे वेगळे, पण मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. की आपण मी बंगाली आहे, मी मराठी आहे असं म्हणणं योग्य आहे. हा माफक अभिमान आपल्या राज्याविषयी प्रत्येक नागरिकाला असतो. जो ज्या राज्याचा नागरिक आहे त्या नागरिकाला आपल्या प्रांताविषयी, आपल्या राज्याविषयी अभिमान बाळगणे यामध्ये काहीही गैर नाही. परंतु मी बंगाली आहे, मी मराठी आहे म्हणून मी इतर प्रांतीयांपेक्षा, इतर प्रदेशातल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भावना ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा त्याला अवाजवी प्रांताभिमान असे आपण म्हणतो. आणि हा अवाजवी प्रांताभिमान हा प्रदेशवादाला जन्म देतो. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे हे स्वाभाविक आहे, परंतु त्याचे विकृतीकरण नसावे. की अवाजवी प्रांताभिमानामुळे काय होतं की आपल्या अभिमानाला एक विकृत स्वरूप प्राप्त होतं, की असा अभिमान हा बाळगणे सर्वतः चुकीचे आहे. आपल्या प्रांतावर, आपल्या प्रदेशावर प्रेम असणं हे नैसर्गिक आहे, परंतु त्याचं विकृतीकरण नसावं, म्हणजे त्यामध्ये अगदी टोकाची भूमिका आपण घेऊ नये. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. की विकासातील असमतोल जो आहे, काही प्रदेश हे अतिशय विकसित आहेत तर काही प्रदेश हे अतिशय मागासलेले आहेत. तर हा जो विकासातील असमतोल आहे त्यामुळे प्रदेशवादाला काय मिळतं, खतपाणी मिळतं. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहील. की स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना असं दिसून येतं की काही राज्यांची प्रगती ही मोठ्या प्रमाणात झाली तर काही प्रदेश जे होते भारतातील ते अविकसितच राहिले. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आर्थिकदृष्ट्या मागासलेली काही जी राज्ये आहेत ती स्वतःला काय समजतात, आपल्यावर अन्याय झालेला आहे असं ते समजतात. मग आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमध्ये, प्रगत प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू अशा काही राज्य आहेत की जी आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या इतर राज्यांच्या तुलनेत बरीच प्रगत झालेली आपल्याला दिसतात. तर ओडिसा, बिहार, आसाम अशी काही राज्य आहेत की ज्या राज्यांचा आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या फारसा विकास झालेला नाही, म्हणजे ती या क्षेत्रांमध्ये अप्रगतच राहिलेली आहे. मग आर्थिक विकास व सुधारणा हा या प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही आपली प्रगती साधू शकतात. आणि ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्य मात्र शैक्षणिक, नागरिक सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. आणि प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही. आपण बघतो की जी राज्य आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेली आहे त्या राज्यातील नागरिकांना सगळ्या प्रकारच्या सुविधा या प्राप्त होतात. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या ही राज्य इतर राज्यांच्या तुलनेत खूप प्रगती पथावर असलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे इतर राज्यांच्या मनात त्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो, कारण इतर राज्यातील लोकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकासाच्या संधी या प्रगत राज्यातील लोकांप्रमाणे, नागरिकांप्रमाणे या प्राप्त होत नाही. मग शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा अनेक प्रश्नांनी ते राज्य गांजले जातात. मग आपली फसवणूक होत आहे, आपल्या विकासाच्या लाभापासून आपल्याला दूर ठेवले जात आहे अशा प्रकारची भावना ही त्यांच्या मनामध्ये बळावते. मग ज्या वेळेला आपल्याला विकासाच्या संधी या प्राप्त होत नाही आणि त्यामुळे ही राज्य शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा अनेक प्रश्नांनीही ग्रासली जातात. मग आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे, आपल्यावर अन्याय होत आहे अशा प्रकारची भावना
या राज्यातील लोकांच्या मनामध्ये बळावायला लागते आणि यातूनच मग राज्यांमधील जो सलोखा आहे, जी मैत्री आहे, ती नष्ट व्हायला लागते आणि हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा परिणाम राष्ट्रीय ऐक्यांवर होतो आणि त्यासाठी हा सलोखा त्याचा विपरीत परिणाम हा राष्ट्रीय ऐक्यावर होतो. जर राज्यांमध्येच जर द्वेष असेल, तेढ असेल, वैमनस्याची भावना असेल तर अशा वेळेला कोणताही देश हा एकत्रित राहू शकत नाही. राष्ट्रीय हित तर त्यामुळे धोक्यात येतच, परंतु राष्ट्रीय सलोखा राज्यांमधील जी एकतेची भावना आहे ती सुद्धा यामुळे नष्ट व्हायला लागते आणि म्हणून या आर्थिक असमतोलाचा जो प्रश्न आहे तो आपण तातडीने सोडवायला हवा की प्रत्येक राज्याचा हा विकास झाला पाहिजे, जेणेकरून त्या राज्याला विकासाच्या संधी तिथल्या नागरिकांना प्राप्त व्हाव्यात याकरिता प्रत्येक राज्यातील प्रशासनाने त्यावर लक्ष देणं हे गरजेचं आहे आणि या दृष्टीने आपलं सरकार हे प्रयत्नशील आहे की जेणेकरून हा आर्थिक असमतोल जो आहे विकासाचा तो साधला जावा आणि प्रत्येक राज्यातील नागरिकांना विकासाच्या संधी या प्राप्त व्हाव्या याकरिता सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे. मग प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोनही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. मग प्रदेशवाद इथेच संपतो असा आहे का? नाही. तर प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत अशा दोनही प्रदेशातील लोकांना जो आहे तो झपाटू शकतो. मग आपल्याच प्रदेशाचा इतिहास संस्कृती ही मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. मग जे फार विकसित राज्य आहेत त्या राज्यातील लोकांना आपल्याबद्दल, स्वत्वाबद्दल आणि आपण ज्या राज्याचे नागरिक आहोत त्या राज्याबद्दल अतिशय अभिमान निर्माण होतो आणि इतर राज्यातील लोक हे आपल्यापेक्षा अविकसित आहेत, मागासलेले आहेत अशी भावना जेव्हा त्यांची बनते तेव्हा ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. मग आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. मग इतर राज्यातील लोक जेव्हा प्रगत राज्यांमध्ये येतात तेव्हा आपल्या विकासाच्या आणि लाभामध्ये त्यांना या परप्रांतीय लोकांना ते सामावून घेण्यास तयार नसतात. मग या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभारण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागी करावी लागते. मग मागास भागातील आणि मागास राज्यातील जे लोक आहेत ते काय करतात की या प्रगत राज्यातील लोकांना आपण सुद्धा काहीतरी आहोत हे दाखवण्याकरिता, दुराभिमान जागृत करण्याकरिता त्यांना आपली प्रादेशिक अस्मिता जागृत करावी लागते आणि त्यांना संघटित व्हावे लागतं. मग आता ही प्रादेशिक अस्मिता जागृत करण्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मग आम्हीसुद्धा काहीतरी आहोत, आम्हीसुद्धा खूप प्रगत जरी नसलो तरी आमच्या सांस्कृतिक परंपरा आणि संस्कृती ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरिता अविकसित राज्यातील लोक हे तेथील स्थानिक परंपरा आणि संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि यातून काय निर्माण होतो? मग प्रदेशवाद जो आहे तो बळावतो, त्याचं विकृतीकरण व्हायला लागतं. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याला बाधा येते, म्हणजे भारतातील आणि आपल्या राष्ट्रातील एकंदरीत जी एकता आहे ती नष्ट व्हायला लागते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. मग आता हा जो विकासातील असमतोल आहे तो जर आपण नष्ट केला तर हा जो अनिष्ट प्रदेशवाद आहे तो आपण निकालात काढला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक राज्याचा जर आपण विकास घडून आणला आणि तेथील लोकांना जर विविध प्रकारच्या विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर कोणत्याही राज्यांमध्ये आपापसात वैमनस्य राहणार नाही. आपण विकसित आहोत किंवा अविकसित आहोत अशा प्रकारची भावना ही बळावणार नाही. म्हणून प्रादेशिक असमतोल दूर करणे हा प्रदेशवादावर एक चांगला पर्याय होऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या व अंतर्गत आव्हानांचा या पाठामध्ये आपण अभ्यास केला. याच्याच जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत
आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण 3 विषय इतिहास, भारतापुढील अंतर्गत आव्हाने याचा भाग 2 आज आपण बघितला. हा निश्चितच आपल्याला समजलेला असेल अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.